कॉलिंग सेहमत पाठ 8. त्यानंतर महिन्याभरानं हिदायत यांचं निधन झालं. त्यांच्या इच्छेप्रमाणेच वाऱ्याच्या हळूवार झुळकीमुळे फडफडणाऱ्या तिरंगाकडे पाहत त्यांना मृत्यू आला होता आणि त्यांची पत्नी व मुलगी त्यावेळी शेजारी होती. थोड्या कालावधीतच सेहमत ती कायमच प्रेम करत असलेली 2 व्यक्ती गमावली होती. तिच्या सगळ्या भावना आता करपून गेल्या होत्या. तिचा शुष्क मनातून त्या हद्दपार झाल्या होत्या आणि तिच्या दृष्टीनं तिच्या वडिलांना आणि देशाला अभिमान वाटावा यासाठी फक्त तिची मोहीमच हाती घेणं महत्त्वाचं होतं. त्यानंतरचा 1 महिना सेहमतनं राजधानीच्या मध्यभागी असलेल्या लाल किल्ल्यात घालवला. तिथं तिला गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून 12-12 तासाचं कष्टप्रद प्रशिक्षण दिलं गेलं. मीरनी नेमलेल्या एजंटांनी पहिले 2 आठवडे सेहमतला सूक्ष्मध्वनी ऐकता येणाऱ्या उपकरणांचा वापर कसा करावा आणि ती कशी जोडावीत याचं प्रशिक्षण दिलं. महिन्याचा दुसरा अर्धा भाग तर अधिक खडतर होता. त्या काळात तिला लहान शस्त्र, स्फोटक आणि विस्फोटक यंत्र म्हणजेच डिटोनेटर कसे वापरावे याचं प्रशिक्षण दिलं गेलं. सेहमतनं हेरगिरीच्या तंत्रासंदर्भात आश्चर्यकारक आणि विलक्षण कौशल्याचं प्रदर्शन केलं. रोज दिवसाअखेरीला ती आणखी खडतर काम करून स्वतःला दमवून टाकू लागली. परंतु तरीही आपल्या मनातून ती ॲबीचं चित्र पुसू शकत नव्हती आणि दिवसाअखेरीला ती तासनतास त्याच्या चिठ्ठ्यांच्या स्क्रॅपबुकवरून नजर फिरवत राहत होती. फक्त त्याच क्षणी ती भावनाविवश होत होती. तिचं प्रशिक्षण संपण्याच्या सुमारास हेरगिरीच्या अनेक तंत्रांमध्ये ती विलक्षण पारंगत झाली होती. महिनाअखेरीला मीर तिला भेटले. त्यावेळी त्यांनी तिच्याकडे अभिमानानं पाहिलं. ती तिच्या वडिलांचीच मुलगी होती हेच खरं. त्यानंतर महिनाभरानं लाहोरच्या पाकिस्तानी लाईट इन्फंट्रीच्या कॅप्टन इक्बाल सईदबरोबर सेहमतचं लग्न झालं. इक्बालचे वडील शेख सईदही त्याच शाखेत ब्रिगेडियर म्हणून काम करत होते आणि उच्चपदस्थांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अतिशय काळजीपूर्वक उच्चस्थानी असलेल्या लोकांशी मैत्री केली होती आणि लष्करातील शिड्या ते भराभर चढले होते. ते अत्यंत धूर्त आणि हिशोबीपणाने वागणारं म्हणून प्रसिद्ध होते. अगदी आपल्या मोठ्या मुलाचा मेजर मेहबूब सय्यद याचा विवाह लष्करप्रमुखाच्या मुलीशी घडवून आणण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती. यामुळे ब्रिगेडियरला बढतीच्या संदर्भात झुकतं माप दिलं जाणार होतं. पाकिस्तानी लष्कराच्या हुकुमशाहीकडे असलेला तीव्र कल लक्षात घेता त्यांचे जनरल्स हे कायदेपुस्तक, संहिता आणि नीतितत्त्व यांच्याविषयीच्या वैयक्तिक निष्ठांसाठी ओळखले जात होते. ब्रिगेडियर सईद हे व्यूहरचनात्मक नियोजनाच्या बाबतीत अगदीच मध्यम प्रतीचे सामान्य व्यक्ती असले तरीही एखादी सूचना किंवा गोष्ट हुशारीने आणि झटपट ग्रहण करण्यात ते पटाईत होते. ज्या लोकांनी हुशारी आणि बुद्धीची चमक दाखवली होती त्याच्या वरिष्ठांचा धाक आणि धोका वाटत असे आणि म्हणून त्यांना झटपट बाजूला केलं जात असे. म्हणून कातडी बचावपणा करण्यासाठी आणि होयबाची भूमिका बजावण्यास प्राधान्य दिलं होतं. ज्या वेळी त्यांना सल्लामसलतीसाठी बोलावलं जात असे त्यावेळी ते पहिल्यांदा आपल्या वरिष्ठांची काय ऐकण्याची इच्छा आहे याचा शोध घेत आणि त्यानुसार सल्ला देत. ते आणि हिदायत खान लाहोर कॉलेजमध्ये एकत्र शिकले होते आणि जिवलग मित्र होते. फाळणीनंतर सईदनी हिदायतला त्यांचा व्यवसाय वाढीसाठी मदत केली होती. त्या बदल्यात हिदायतनी सईदांना त्यांच्या बाजूच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना महागडी दारू आणि आकर्षक भेटवस्तू देण्यासाठी मदत केली होती. एका भारतीय मुलीशी आपल्या मुलाचं लग्न लावून देणं ही सईद यांच्या दृष्टीने जरी जोखमीची बाब असली तरी लष्करात सईद यांचा एवढा दबदबा होता की या लग्नाच्या अनुषंगानं एखादी समस्या निर्माण झाली असतीच तरीही सईद त्यावर मार्ग काढतीलच याविषयी हिदायत यांना खात्री होती. सईद आनंदी असण्यामागे आणखीही एक कारण होतं. हिदायत यांच्या व्यावसायिक साम्राज्यावर त्यांचा डोळा होता आणि सेहमत ही त्यांच्या साम्राज्याची एकुलती एक वारस होती. मीरना सईद यांच्या घरात सेहमत नेहमीच सुरक्षित राहील याची खात्री होती. भारतीय गुप्तचर विभागाला त्यामुळे अधिक मोठी भूमिका बजावता येणार होती याचाही त्यांनी विचार केला होता. या धोकादायक मोहिमेतून सेहमतला वगळता यासाठी हिदायत यांचं मन वळवण्यात त्यांना अपयश आलं होतं. त्यामुळे आपल्या मित्राच्या मुलीची सुरक्षिततेची खात्री मिळवण्यासाठी जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली होती. त्यांनी भारतीय वकिलातील आपल्या अत्यंत विश्वासू आणि सक्षम अधिकाऱ्यांना
इस्लामाबादमध्ये नेमलं आणि सेहमतभोवती त्याचं जाळं पसरवून ठेवलं. परिस्थितीनुरूप ज्यावेळी तशी गरज भासेल त्यावेळी तिच्या सुटकेच्या पर्यायी मार्गाची त्यांनी तजवीव करून ठेवली. लग्न समारंभानंतर सेहमत झटकन आपल्या नवीन वातावरणात रुळली. आपल्या भूतकाळातून बाहेर पडून आपल्याला नेमून दिलेल्या कामावर लक्ष केंद्रित करणं तिच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. सईद यांच्या घरच्या खुल्या आणि मैत्रीपूर्ण वातावरणामुळे काही प्रमाणात तिच्या मनातील ॲबीच्या आठवणी बाजूला झाल्या. परंतु त्याचवेळी प्रत्येक उलटणाऱ्या दिवसागणिक आपल्या मातृभूमीच्या बाबतीत अधिकाधिक शत्रुत्व स्वीकारणाऱ्या भूमीत स्वतःला सामावून टाकण्याची कल्पनाच तिला अतिशय अवघड वाटत होती. बहुतांश पाकिस्तानी कुटुंब धार्मिक मनोवृत्तीच्या भिंतीआड परंपरागत पद्धतीनं राहतात. परंतु सईद कुटुंबियांकडे आधुनिक दृष्टिकोन होता. त्यांच्या घरातील महिला पुरुषांसमोर बोलू शकत होत्या आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्णयही देऊ शकत होत्या. कुटुंबातील जवळजवळ प्रत्येक सदस्यच पाकिस्तानी लष्करीत नोकरीत होता किंवा तिथं काम करून निवृत्त झाला होता. परिणामी त्यांच्या मोठ्या प्रमाणात राजकीय सत्ता अनुभवली होती. सईद कुटुंबीय ज्या सामाजिक वर्तुळामध्ये जात होते तिथे त्यांच्याविषयी आदराऐवजी भीतीच जास्त असल्यानं सेहमतच्या लवकर लक्षात आलं. सेहमतनं आपल्या नवीन कुटुंबाच्या चालीरीती झटकन अंगवळणी पाडून घेतल्या. एक शांत निरीक्षक म्हणून तिनं मनातल्या मनात त्या कुटुंबाविषयीची टिप्पणी तयार केली होती. त्यांची जोशपूर्णता आणि अंतर्गत राजकारण यांचा तिनं मागोवा घेतला. सगळ्यात लहान सून असल्यामुळे तिच्यावर कुटुंबातील सगळेच जण प्रेमाचा वर्षाव करत होते आणि ते आणि घरातील नोकर-चाकरही तिच्याकडे सतत लक्ष पुरवत होते. त्यामुळे सेहमतला कुटुंबात स्वतःची ओळख आणि स्थान प्रस्थापित करण्यास मदत झाली. वडिलांच्या मृत्यूमुळे तिचं वैयक्तिक नुकसान झालं असलं तरीही सेहमत सगळीकडेच उत्साह पसरवत होती आणि सईद कुटुंबीय खूप कौतुक करत होते. तिचं काम कितीही अवघड असलं तरी तिच्या चेहऱ्यावर सतत स्मित असे. सेहमतनं व्यावसायिक आघाडीवरही लवकरच कुटुंबातील पुरुषांचा विश्वास संपादन केला. पहिलीच व्यावसायिक बैठक घेताना तिनं केवळ त्या बाबतीत परिपक्वताच दाखवली नाही तर मोठ्या कौशल्यानं त्या व्यवहारातील वाटाघाटीही केल्या होत्या. त्यामुळे तिचा पती आणि सासरे दोघेही आश्चर्यानं थक्क झाले होते. कराची बंदरात एक आयातदाराच्या जहाजावर लादून आणला जात असलेला मसाल्याच्या पदार्थांचा भरपूर माल जप्त करण्यात आला होता. एवढा मोठा दंड भरण्यास असमर्थ असल्यामुळे त्या आयातदारांनी आपला माल ताब्यात घेण्यास नकार दिला. सेहमतनं काही खरेदीदारांशी नफा मिळवून देण्याचा करार केला आणि तो सगळा माल आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे सईद कुटुंबाच्या हाती पैशाचं घाबाड लागलं. या व्यवहारातून घरात भरपूर पैसा आल्यामुळे त्यानंतर ब्रिगेडियर सईदने विविध गोष्टींमध्ये सेहमतचा सल्ला घेण्यास सुरुवात केली. त्यात त्यांच्या स्वतःच्या अधिकृत गोष्टीचाही समावेश होता. सारं काही सुरळीतपणे सुरू ठेवून त्याचवेळी सेहमतनं आपल्या उद्दिष्टांवरही पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं होतं. संधी मिळाली की प्रत्येक वेळी ती आपल्याकडे ऐकू येणारी साधनं बसवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेत असे. तिच्या सासऱ्यांच्या खोलीतील 2 मोठ्या फोटो फ्रेम तिच्या लाडक्या होत्या आणि ती दोन्ही ठिकाणं अत्यंत महत्त्वाची होती. रोज दुपारी पुरुष कामावर असताना आणि महिला डुलक्या काढत असताना सेहमतनं तिला जशी शिकवली गेली होती तशीच अतिशय परिश्रमपूर्वक आणि अत्यंत दक्षतेनं ती छोटी साधनं घरात बसवून टाकली होती. त्यानंतर ही साधनं ती एका पोर्टेबल युनिटच्या माध्यमातून आपल्या बाथरूमच्या सुरक्षित जागेमधून नियंत्रित करू शकत होती. लवकरच तिच्या बाथरूमच्या कामकाजाचं खोलीत रूपांतर झालं होतं. तिथूनच ती SOS संदेश पाठवू शकत होती आणि अगदी तातडीचे फोनही करू शकत होती. ब्रिगेडियरनं आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांसह हवेलीत घेतलेल्या बैठकीतील तपशीलही तिनं सूक्ष्म हेडफोनचा वापर करून शांतपणे ऐकला होता. मीरने तिला मोर्स कोड इक्विपमेंट इन्स्टॉल करून काम न करण्याविषयी अगदी निक्षून सांगितलं होतं. परंतु तिनं तेही इन्स्टॉल केलं होतं आणि पाणी सोडण्याच्या बहाण्यानं तिने सीमेपलीकडे काही महत्त्वाचे संदेश पाठवले होते. आपल्या हालचालींविषयी कोणालाही संशय घेण्यास कारण मिळू नये याची तिनं काळजी घेतली होती. तिचा रुबाब, प्रेम, खुलेपणा आणि मैत्रीपूर्ण वर्तन यामुळे तिनं सईद कुटुंबियांची अंतःकरणं जिंकली होती. या सगळ्यात फक्त वृद्ध अब्दुल हा सईद कुटुंबाचा नोकर तेवढाच तुपात पडलेल्या माशीसारखा होता. सईद कुटुंबियांकडे तो सुमारे 20 वर्षांहून अधिक काम करत होता. जाडजूड, करडी दाढी
आणि सुरकुतलेला चेहरा असलेल्या अब्दुलचे डोळे भेदक आणि नजर अतिशय बेरकी होती. त्याच्या नजरेतून सहसा काहीही सुटत नव्हतं. अब्दुलचा सेहमतवर विश्वास नव्हता. तिनं प्रयत्न करूनही ती अब्दुलचा विश्वास आणि भरवसा जिंकू शकली नव्हती. त्यामुळे तिला सदा सर्व काळ जास्त सावध राहावं लागत होतं. अब्दुलनं सईद कुटुंबियांकडे अत्यंत निष्ठेनं काम केलं होतं. एका सर्वसामान्य कौटुंबिक नोकरापासून ते घरातील सदस्यासारखी वागणूक दिली जाण्यापर्यंत तो पोहोचला होता. एका प्रसंगी तर त्याने जीवावरचा धोका पत्करून आपल्या मालकाचे प्राण वाचवले होते. समोरच्या हिरवळीवर सकाळी फिरत असलेल्या ब्रिगेडियरवर एका सापानं हल्ला केला होता. त्यावेळी अब्दुलनं अतुलनीय धैर्य दाखवून तो साप उचलला होता आणि त्याला तिथून भिरकावून दिलं होतं. मात्र तोपर्यंत त्या विषारी सापानं त्याला दंश केला होता. अब्दुल या सर्पदंशातून वाचला होता, परंतु सईद कुटुंबियांच्या डोक्यावर नेहमीच त्याच्या या उपकाराचं ओझं राहिलं होतं. त्यामुळे कुटुंबातील एखाद्या आदरणीय वयस्कर सदस्याप्रमाणे ते त्याला वागवत असत. अब्दुलच्या हृदयात सगळ्यात भारतीयांविषयी तीव्र तिरस्कार भरलेला होता. त्यामागची त्याची कारणंही तशी होती. फाळणीनंतर त्यानं पाकिस्तानात निसटून येण्यास यश मिळवलं होतं. त्यावेळी हिंदू मुस्लिम दंग्यात त्याच्या सगळ्या कुटुंबियांची त्याच्या नजरेसमोर कत्तल करण्यात आली होती. कॅप्टन इक्बालचं सेहमतबरोबर लग्न होऊ नये म्हणून त्यानं अयशस्वी विरोधही केला होता. त्यामुळे या नववधूवर विश्वास ठेवण्यास अब्दुलचं मन बिलकुल तयार नव्हतं. अब्दुलच्या मनावर झालेल्या खोल जखमांची आणि भारतीयांविषयीची त्याची पूर्वग्रहांची सईद कुटुंबाला जाणीव होती. त्याचं मन कडवट बनवणाऱ्या त्या हिंसाचाराच्या एका कृत्यासाठी त्यानं संपूर्ण देशालाच अपराधी मानलं होतं. मात्र त्याच्या या वेदनादायक स्मृती त्याच्या मनावरून कधी ना कधी पुसल्या जातील अशी आशा सईद कुटुंबियांना वाटत होती. खोडकर, निष्पाप आणि गमती-जमती आवडणाऱ्या सेहमतच्या रूपानं त्याच्या जखमा भरण्याचं योग्य औषध प्राप्त झाल्याची त्यांना खात्री होती. सेहमतसुद्धा त्याच्या हृदयातील कडवटपणा दूर करण्यासाठी आणि त्याचा विश्वास जिंकण्याच्या संधीच्या शोधात होती. तिच्या सासऱ्यांच्या हुकुमाखालील युनिट्सच्या वार्षिक तपशिलाच्या वेळी तिला पहिल्यांदा तशी संधी मिळाली. जनरल ऑफिसर कमांडिंग आमिर खान हा निर्दयीपणासाठी प्रसिद्ध होता. त्याला कोणत्याही प्रकारे आव्हान देणं शक्यच नव्हतं. सध्या त्याच्या सेवेच्या अखेरच्या कार्यकाळात तो होता. त्यामुळे त्याचा उन्मत्तपणा, दुसऱ्यांना तुच्छ लेखण्याची त्याची वृत्ती आणि मग्रुरी या गोष्टी अगदी शिलेला पोहोचल्या होत्या. युनिट्सचा सर्वोच्च दर्जा मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं हे ब्रिगेडियर सईद यांचं काम होतं. आपल्या आलिशान हवेलीतील हिरवळीत जलद गतीनं येरझाऱ्या घालत असलेले सईद जीओसीचा अनुयायी करण्याच्या वेगवेगळ्या मार्गांच्या विचारात होते. आपल्या सासऱ्यांची घालमेल पाहत असलेल्या सेहमतला त्यांचा विश्वास आणि भरवसा जिंकण्याची ही सुवर्ण संधी असल्यासारखं वाटलं. तिच्या घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या जामा मशीद या सार्वजनिक मशिदीत जाण्याच्या बहाण्यानं सेहमतनं बुरखा घेतला आणि तिच्या कारमध्ये बसून ती तिथून दूर गेली. मशिदीत जाण्यापूर्वी ती टेलिफोन बूथकडे पसार झाली आणि मीर यांनी तिला उत्स्फूर्तपणे दिलेल्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून तिला लक्षात ठेवण्यास भाग पाडलेला एक नंबर तिनं घाईघाईनं फिरवला. येस, दुसऱ्या बाजूला एक तीक्ष्ण स्वर तिच्या कानांवर पडला. मी रोमिओ 221022 झुलू बोलते. लेफ्टनंट जनरल आमिर खान, JOC, लाईट इन्फंट्री. तातडीच्या त्यांच्याविषयीच्या सगळ्या तपशिलांची गरज आहे. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, आवडीनिवडी, छंद आणि दुर्बलता. उद्या फोन करेन. दुसऱ्या बाजूला क्षणभरासाठी शांतता पसरली. सेहमतला उत्स्फूर्तपणे माहीत होतं की तिने फर्स्ट सेक्रेटरीला आश्चर्यचकित केलं होतं, परंतु त्यांना तिची झटपट ओळख पटली होती आणि ती कोण होती त्याचा लगेच शोधही लागला होता. ओके, तिला थोडक्यात उत्तर मिळालं होतं. सेहमतनं रिसिव्हर बाजूला ठेवला आणि लगेच पुन्हा एक नंबर फिरवला. आपण केलेल्या फोनचा नंबर सापडू नये यासाठी तिनं दुसरा एक नंबर फिरवला आणि मग पुन्हा रिसिव्हर जागेवर ठेवून दिला. तिच्या अल्पकालीन प्रशिक्षणादरम्यान आपण जे काही करू त्याचा मागं कोणताही पुरावा न ठेवण्याचं सूत्र मीरनी तिच्या मनावर पुन्हा पुन्हा बिंबवलं होतं. दुसऱ्या दिवशी सेहमत दुसऱ्या टेलिफोन बूथमध्ये गेली आणि बुरख्याआड स्मित करत तिनं आमिर खानविषयी सगळी माहिती थोडक्यात ऐकून घेतली. थँक्स,
तिने रिसिव्हर बाजूला करून दुसरा नंबर फिरवण्याची ती कवायत पुन्हा एकदा केली. त्यानंतर ती तशीच तिच्या पतीच्या कार्यालयात गेली आणि उत्साहभरलं स्मित करत तिथल्या सुरक्षारक्षकांना बाजूला सारून तिथल्या जाडजूड कुशनच्या सोफ्यावर ती रेलून बसली. कॅप्टन इक्बाल सईद आपल्या माणसांना काहीतरी सूचना देत होता. तोच त्याला त्याची पत्नी आल्याची वर्दी देण्यात आली. आश्चर्यचकित आणि काहीसा धक्का बसलेला इक्बाल घाईघाईनं त्याच्या कार्यालयात आला. त्याला तिथं भिंतीवर लटकवलेल्या नकाशाचं बारकाईने निरीक्षण करत असलेली आणि लालशाहीनं काही मार्गदर्शक ठिकाणांभोवती गोल खुणा करत असलेली सेहमत दिसली. या अशा वेळी तू इथं काय करतेस सेहमत? आणि नकाशात कसली लुडबुड करतेस? तुला माहिती आहे ही गंमत करत बसण्याची वेळ नाहीये. पुढच्या 15 दिवसात सैन्यांच्या तुकड्यांची म्हणजेच युनिट्सची GOC तपासणी करणार आहेत आणि मला तर श्वास घ्यायलाही फुरसत नाही. अशा गडबडीच्या वेळी तू अशा प्रकारे इथं मला भेटायला आली होतीस हे समजलं तर अब्बा हुजूर खूप रागवतील, तो म्हणाला. मी अब्बा हुजूरांनाच भेटायला चालले, पण तिथं जाण्याआधी मला फक्त एकदा नकाशा बघायचा होता. तुम्ही प्लीज त्यांच्याकडे आत्ता लगेच घेऊन जाल का मला? तिच्या लांब सडक तीक्ष्ण बोटांनी ती लेदरच्या सोफ्यावरही काल्पनिक वर्तुळं काढत होती आणि तिच्या आवाजात एक प्रकारची खुशामत करून मन वळवण्याची मार्दवाची झलक होती. इक्बाल अवाक झाला होता. त्याच्या पत्नीला त्याचवेळी एवढ्या तातडीनं त्यांच्या वडिलांना असं काय सांगायचं होतं? ती त्यासाठी थांबूही शकत नव्हती. एवढं महत्त्वाचं ते काय होतं? ब्रिगेडियर अतिशय ताणतवाण होते आणि अतिशय वाईट मनस्थितीत होते आणि तरीही तिला हे धाडस करायचं होतं. परंतु त्याला काहीही म्हणण्याची संधी न देता सेहमत आधीच कार्यालयातून बाहेर पडली होती आणि पार्किंगमध्ये असलेल्या इक्बालच्या कारचा दरवाजा उघडत होती आणि त्याचबरोबर त्याच्या गाडीच्या ड्रायव्हरला तिला ब्रिगेडियर सईदच्या कार्यालयात नेण्याचा आदेशही देत होती. इक्बाल धावतच जाऊन कसाबसा कारमध्ये बसला आणि कार वेगानं नवीन ठिकाणी जाण्यासाठी निघाली. गोंधळलेल्या आणि अगदी हादरून गेलेल्या पतीनं तिच्यावर भराभरा प्रश्नांची सरबत्ती करण्याआधीच कार सईद त्यांच्या कार्यालयाजवळ येऊन थांबली. सेहमतनं आता बुरखा काढून ठेवला होता. ती इक्बालच्या पुढे झपाझप चालत निघाली होती. चकित झालेल्या सुरक्षारक्षकांनी केलेल्या सलामांना किंचित झुकून आणि हळुवारपणे आपण त्यांची नोंद घेतल्याचं दाखवत सेहमत तिच्या सासऱ्यांच्या कार्यालयाच्या दरवाजाजवळ जाऊन उभी राहिली आणि तिनं अगदी हळुवारपणे टकटक केली. अब्बा हुजूर, हम अंदर आए? टेबलाभोवती सुमारे 15 अधिकारी बसले होते. ते लगेच उठून उभे राहिले आणि त्यांनी सेहमतकडे पाहून स्मित केलं. त्या नीरस आणि भकास जागेला सेहमतमुळे रंग चढला होता. ब्रिगेडियरांना मात्र फारसा आनंद झाला नव्हता. आपल्या सुनेला फटकारण्यापासून त्यांनी महत्प्रयासांनी स्वतःला रोखलं. अर्थातच, प्लीज आत ये. तुला इथं बघून मला आनंदच झाला. सगळं काही ठीक असावं असं मला वाटतंय, ते म्हणाले आणि त्याचवेळी त्यानं इक्बालकडे संतापानं पाहिलं. यात आपला काहीच अपराध नसल्याचं तो त्यांना नजरेनंच खुणावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. सेहमतला सोफ्यावर बसायला सांगून ते आपल्या अधिकाऱ्यांकडे वळले. एकमेकांकडे बघून एकमेकांना अभिवादन केल्यानंतर अधिकारी तिथून बाहेर पडले. आपल्या सासऱ्यांच्या हाताला धरून सेहमत भिंतीवरच्या मोठ्या आकाराच्या लष्करी नकाशाकडे त्यांना घेऊन गेली. इथूनच तपासणी सुरू होईल आणि इथं ती संपेल अब्बा हुजूर. सेहमतनं बोलण्यास सुरुवात केली होती. ती आत्मविश्वासानं आणि संयमशीलपणे बोलत होती. नकाशावर खूण करण्यात आलेल्या तलावाच्या जागेकडे तिने आपल्या बोटानं खूण केली होती. त्यानंतर पुढचा अर्धा तास ब्रिगेडियर तिचं म्हणणं अत्यंत शांतपणे ऐकून घेत होते. तिने तिची कल्पना सांगण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण हळूहळू हलका होत गेला. तिला पुन्हा कारपर्यंत सोडल्यानंतर ते म्हणाले, सुना आपल्या सासरी सुदैव घेऊन येतात असं मी आतापर्यंत ऐकलं होतं. आता माझी त्याबद्दल मोठीच खात्री पटली आहे. आपल्या पत्नीची बुद्धिमत्ता आणि धाडस बघून इक्बालही मंत्रमुग्ध झाला होता. तिनं केवळ एक अत्यंत आश्चर्यजनक सुंदर योजना आखली नव्हती, तर त्याच्या वडिलांना थोडीशीही पूर्वकल्पना न देता त्यांच्या कार्यालयात घुसण्याचं धाडसही तिने केलं होतं आणि तिथून सही सलामत बाहेरही पडली होती. त्यानंतरचे 2 आठवडे सेहमत आणि सईद कुटुंबियांचा विश्वासू नोकर अब्दुल यांनी मिळून तलावातील माशांसाठी खाद्य आणलं
आणि ते ठराविक ठिकाणी टाकलं. हे सगळं काय चाललं होतं असं सगळे कुटुंबीय आश्चर्याने विचार करत असताना सेहमत मात्र मनातल्या मनात स्मित करत होती आणि तपासणीच्या दिवसाची वाट पाहत होती. तपासणीच्या दिवशी मानवंदना स्वीकारल्यानंतर जीओसी आपल्या सहाय्यकसह परत निघालेले असताना ब्रिगेडियर सईद सेहमतच्या म्हणजेच आपल्या नवीन शिक्षिकेच्या सूचनेनुसार आपली चाल खेळले. सर, आपण कवायतीत थोडासा बदल केला आहे. तुम्हाला मुख्यालयाच्या सुंदर दिखावा यासाठी तलावाजवळ अधिकाऱ्यांसह चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. पण तुम्ही हे का केलं आणि मला ते आधी का कळवलं नाही? जीओसींनी गुरमीतच विचारलं. सर, आमच्या लोकांना असं वाटतं की तुमचा दृष्टिकोन, दूरदर्शीपणा आणि कल्पना यांच्या सहाय्यानं आगामी नियोजनाच्या बाबतीत युनिट दीर्घकाळ काम करू शकेल. आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केल्यावरही जे आमच्या लक्षात येणार नाही ते तुमच्या लक्षात येईल याविषयी त्यांची खात्री आहे. तुमच्याकडे ती दूरदृष्टी आहे सर, म्हणूनच संपूर्ण आस्थापनेचं संपूर्ण दृश्य तुम्हाला दिसावं असं त्यांना वाटतं. याखेरीज सर, माझ्या असं लक्षात आलंय की या तलावात बहुतेक अतिशय सुंदर मासे आहेत आणि तिथे मासेमारी करणं खूपच छान ठरेल. तुम्हाला वाटलं तर सगळे अधिकारी येईपर्यंत तुम्ही तिचं मासेमारी करण्यात काही काळ घालवू शकाल, सईदनी सुचवलं. ब्रिगेडियरची छाती भीतीने धडधडत होती. मात्र त्याचवेळी आमिर खान या परिस्थितीतील राजकीय अचूकतेचा विचार करत होते. पण सगळ्याच बाजूंनी विचार केल्यावरही आमिर मासेमारीचा मोह टाळू शकले नाही. ते त्यावेळी आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात होते आणि काहीही झालं तरी परंपरेत किंचित बदल घडवून आणू शकत होते. ठीक आहे सईद, ते बोलू लागले. आपल्या लोकांच्या भावनांचा आदर आपण राखलाच पाहिजे. नाहीतर असं कवायतीपासून अचानक ढळणं मला खरं तर आवडत नाही. पण आता तुम्ही तशी तजवीज केलीच आहे तर चला त्याप्रमाणे करूया. पण ते ठीक असलं तरी तुम्हाला तिथे खरोखरच मासे आहेत असं वाटतं का? या तलावाविषयी मी आधी कधीच कसं काय ऐकलेलं नाही. तलावाच्या किनाऱ्याजवळ बसून अधिकारी चहा पित असताना त्यांचे जीओसी गळ टाकल्यापासून अर्ध्या तासाच्या आत आपण किती मासे पकडू शकलो ते मोजत होते. अत्यंत आवडत्या ट्रॉफीप्रमाणे त्यांनी सर्वात मोठा मासा उचलला आणि आनंदानं चित्कारत त्यांनी आपल्या सहाय्यकाकडे बघितलं. मी तुम्हाला सांगतो सईद, तुम्ही या माशाचा आकार पाहिला का? त्याचं वजन कमीत कमी 1 टन तरी असेल. सईद काहीतरी बोलणारच होते तेवढ्यात आपल्या सुनेचे शब्द त्यांना आठवले. त्या तळ्याकडे तत्त्वज्ञानी दृष्टिकोनातून बघत ते म्हणाले, सर, मला मासेमारीविषयी फारसं माहीत नाही. पण मासे गळानं पकडले जात नाहीत तर त्यासाठी मनाच्या शक्तीची आवश्यकता असते हे मला नक्कीच माहिती आहे. सईद त्यांच्या या प्रतिसादामुळे जीओसींना आपल्या कानावर सुमधुर संगीत पडत असल्याप्रमाणे वाटलं. हेच त्यांचंही तत्त्वज्ञान होतं आणि किती अचूकपणे ते मांडलं गेलं होतं. त्यांनी जमलेल्या अधिकाऱ्यांकडे एक कटाक्ष टाकला. ते अगदी टाळ्यांच्या कडकडाटात करण्याची प्रतीक्षा करत उभे होते. आपला अहम कुरवाळला गेल्यामुळे आपण जगात सर्वोच्च स्थानी आहोत असं वाटलेले जीओसी सईद यांच्याकडे वळले आणि म्हणाले, सईद, तुमचं वाचन एवढं सखोल असेल असं मला वाटलं नव्हतं. मी प्रभावित झालो आहे. खरोखरच मी खूपच प्रभावित झालो आहे. हे तुम्हाला सांगितलंच पाहिजे. थँक्यू सर. पण ही तर साजरी करण्याची गोष्ट आहे. इतिहासाच्या बखरीत या तलावाचा सन्मान झाल्याची नोंद झाली पाहिजे. म्हणून याच ठिकाणी तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांसमोर काही बोललात तर बरं होईल, सईद म्हणाले. मला वाटतं की ही अतिशय चांगली कल्पना आहे. तुमच्या तुकड्या एवढ्या चांगल्या असल्याचं पाहून मला अतिशय आनंद झाला आहे. तुमच्या लोकांनी यासाठी घेतलेल्या या सगळ्या परिश्रमांबद्दल त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे. आता यापुढे आणखी तपासणीची गरज नाही असं त्यांना सांगा. आता ते आराम करू शकतात आणि मी त्यांना संध्याकाळी भेटेन. आणि हो, अरेच्चा, काही मासे माझ्या घरी पाठवण्याची व्यवस्थाही करा. उरलेले सगळे तुम्ही संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या जेवणासाठी वापरू शकतात. उर्वरित दिवस जीओसींच्या मासेमारीच्या क्षमतेविषयी चर्चा करण्यात पार पडला. त्या लहरी वृद्ध व्यक्तीला खुश करण्यासाठी प्रत्येक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या अंदाजाहून आपला अंदाज अधिक फुगवून मांडत होता. सैनिकांसमोर
त्यांनी केलेल्या भाषणालाही अप्रत्यक्षपणे माशांची झालर होतीच. आपल्या मासेमारीच्या कौशल्याचं जीओसी एवढे आनंदी बनले होते की त्या भरात त्यांनी शत्रूला मासा म्हटलं होतं आणि मनाच्या शक्तीनं पकडला जाण्याची तो वाट पाहत आहे असं म्हणण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिलं नव्हतं. सकाळी तलावाजवळ जीओसींनी मिळवलेलं यश लक्षात घेऊन सेमतनं त्यांच्यासाठी रात्रीच्या जेवणाची अगदी दक्षतेने चोख व्यवस्था केली होती. शक्य असलेली प्रत्येक गोष्ट माशासारखी दिसावी याची काळजी घेण्यात आली होती. बुफे टेबलांभोवती मासेमारीची जाळी टांगण्यात आली होती आणि त्यांना मासेमारीचे गळ लटकत होते. सकाळच्या मासेमारीची चित्र स्पष्ट करणारी थर्माकोलची कटआउट्स आणि प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. सेमतनं कॉकटेलचंही नवीन नाव दिलं आणि जीओसींना पहिल्यांदा तिनं स्वतः मद्य नेऊन दिलं. त्या प्रसंगांसाठी अत्यंत काळजीपूर्वक आणि हुशारीनं पोशाख केलेली सेहमत अत्यंश देखणी दिसत होती. त्या संपूर्ण संध्याकाळी जीओसींची नजर तिच्यावरून ढळली नव्हती. आपल्या नितांत सुंदर शरीराचं सौंदर्य खुलवणारा तलम काळा पोशाख तिनं घातला होता. तिच्या लांबलचक पायघोळ गाऊनच्या विशिष्ट सूक्ष्म रेषांमुळे तिच्या शरीराचे बाक आणि वळण अगदी स्पष्ट दिसत होती. तिच्या गाऊनच्या गळ्याचा आकारही विनयशीलपणे तयार करण्यात आला असला तरीही तो तितकाच सुंदर आणि खरं तर सनसनाटी होता. ग्लास घेऊन आलेल्या नोकरासमवेत सेहमत त्यांच्याजवळ पोचल्यावर ते उठून उभे राहिले आणि त्यांनी तिच्याकडून ग्लास घेतला. एवढ्या अतिशय देखण्या स्त्रीनं दिलेल्या रंगीत कॉकटेलकडे ते बघत राहिले. त्या ग्लासच्या कडेला कागदी छत्रीखाली विश्रांत घेणारा एक छोटासा मच्छीमार बसवण्यात आला होता आणि त्याच्याकडच्या गळ्याला माशाच्या आकारात कापलेला अननसाचा एक छोटासा तुकडा लटकत होता. आजचा दिवस तुमचा आहे जनरल. तुमच्या गळ्याला लागण्यासाठी मला वाटलं सगळेच मासे एकमेकांशी लढले असावेत. तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे पकडले होते की आत्ताच्या जेवणासाठी आम्हाला बाजारातून मासे आणावेच लागले नाहीत, सेहमत म्हणाली आणि तिनं टोस्टसाठी ग्लास उंचावला. तिचे मंत्रमुग्ध करणारे मादक डोळे बोलत होते. तो दुर्दैवी जनरल आपल्या जाळ्यात अडकल्याचं तिला दिसलं होतं. आमिर खाननी एक मोठा घोट घेतला आणि आपल्या ओठांवरून जीभ फिरवली. दारूची चव घेण्याबरोबरच सेहमतनं आधी बराच वेळ सराव करून केलेल्या त्यांच्या प्रशंसेचीही ते चव घेत होते. तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात. एवढी सुंदर व्यवस्था केल्याबद्दल थँक यू. होय, खरोखरच आजचा दिवस किती सुंदर होता. माझ्या आयुष्यात मी कधीच एवढं यशस्वी ठरलो नव्हतो. अजूनही माझ्या सुदैवावर माझा विश्वास बसत नाही आणि आता तर प्रत्यक्ष तुम्ही माझ्यासाठी ही कलात्मकरित्या सजवलेली कॉकटेल आणली आहे. तिच्यात तरी मासा नसावा असं मला वाटतं. काय? नाही नाही, हे काहीही माशाच्या चवीचं किंवा वासाचं नाही जनरल. याला जीओसी स्पेशल असं म्हणतात, ती म्हणाली आणि तिथून निघून गेली. तिनं अगदी चतुराईनं गैरवर्तन टाळलं होतं. अमीरने त्या भल्या मोठ्या हिरवळीवरून फिरण्याचं ठरवलं होतं. त्यांनी सेहमतचं कौतुक करत आणि प्रत्येक बारीक सारीक गोष्टींबद्दल तिचं पुन्हा पुन्हा कौतुक करत हिरवळीवरून फेरफटका मारला. जिकडे नजर टाकावी तिकडे ती रात्र संस्मरणीय व्हावी यासाठी सईद कुटुंबियांनी घेतलेले परिश्रम त्यांच्या लक्षात आले होते. त्यांच्याजवळून चालताना वेटरच्या गुडघ्यापर्यंत लांब असलेल्या कोटांना गळ्यांच्या आकाराची बटणं लावल्याचं जीओसींच्या लक्षात यावं याची सेहमतनं काळजी घेतली होती. ही सगळी इक्बालची कल्पना आहे जनरल. त्यांना असं वाटलं की तुम्ही सकाळी पकडलेल्या माशांएवढे ते कधीच पकडू शकणार नाहीत मासे, पण निदान आज रात्रीसाठी वापरलेल्या या गळांची संख्या तरी ते त्याच्याहून अधिक ठेवू शकतील, सेहमत कौतुकानं आणि अतिउत्साहानं म्हणाली. म्हणजे आपल्या पत्नीबरोबर हा कॅप्टन एकत्रितपणे काम करत होता का? मी हा अंदाज बांधायला हवा होता. ठीक आहे, तुम्ही अगदी मनापासून केलेल्या या आपलेपणाच्या अगत्यशील स्वागतानं मी अगदी भारावून गेलो आहे. मला हे कबूल करू दे बेगम साहिबा. या सगळ्या कठोर परिश्रमासाठी तुमच्या कुटुंबाला योग्य ते बक्षीस मिळालंच पाहिजे आणि हे उशिरा नव्हे तर लवकरच घडेल याची मी तुम्हाला खात्री देतो. सध्या इक्बालची नेमणूक कुठे आहे? ते लाईट इन्फंट्रीच्या बेस कॅम्पसमध्ये आहेत.
कदाचित त्यांना जिओसींबरोबर काम करता आलं तर त्यांच्या विचारशक्तीला न्याय मिळू शकेल. आमिर खान यांच्या हाताखाली काम करण्यास बहुतेक अधिकारी कचारत होते हे सेहमतला माहीत होतं. परंतु इक्बालच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी सुरक्षित धक्का प्रतिबंधक थर म्हणून काम करणारे अनेक अधिकारी असतात हेही तिला माहीत होतं. शिवाय तिला जिओसीनच्या मुख्यालयात आपल्या स्वतःचा स्रोत हवा होता. जिओसीनलाही आपली काय प्रसिद्धी आहे याची चांगलीच कल्पना होती आणि त्यामुळे सेहमतनं केलेल्या वक्तव्यामुळे तो आश्चर्यचकित झाला. मला वाटतं तुमचं म्हणणं बरोबर आहे. माझ्या कार्यालयात खरोखरच विचार करणाऱ्या लोकांची कमतरता आहे. त्यामुळे मला तुमच्या सहवासाचा वरचेवर आनंदही मिळू शकेल बेगम साहिबा. हा खरोखरच माझा सन्मान असेल जनरल, सेहमत म्हणाली. छान. मग पुढच्या सोमवारपासूनच इक्बाल तिथं रुजू होऊ देत. उद्याच मी तसा आदेश काढतो. मेजर हुसेन प्रगत अभ्यासक्रमासाठी जात आहेत. त्यांच्या जागी इक्बाल काम करू शकेल. इक्बाल हे सगळं उदासपणे थोड्या अंतरावरून पाहत होता. त्याची पत्नी ती सगळी परिस्थिती ज्या सहजतेनं हाताळत होती त्यामुळे त्याला जास्तच घाम फुटला होता. त्यानंतर सेहमतनं त्याच्याकडे हळूच दृष्टिक्षेप टाकून त्याला तिच्याकडे आणि जिओसीनकडे येण्याविषयी खुणवलं. आपल्या चंचल आणि बेभरवशी वर्तनाबद्दल प्रसिद्ध असलेल्या माणसासमोर उभं राहताना आपले पाय थरथरत असल्याचं दिसून आपला घाबरटपणा उघड होऊ नये अशी इक्बाल प्रार्थना करत होता. जिओसी काही बोलण्याआधीच सेहमत इक्बालकडे गेली आणि तिनं आपल्या पतीचा हात उत्साहानं पकडत सांगितलं, तुम्ही केलेल्या कामगिरीमुळे जिओसी खूपच प्रभावित झाले आहेत आणि त्यांनी तुम्हाला बढती देण्याचं ठरवलं आहे. तुम्ही आता मेजर हुसेन यांच्या जागी त्यांच्या हाताखाली काम करणार आहेत. या विधानानं जिओसी आणि इक्बाल हे दोघंही आश्चर्यचकित झाले. त्यांच्यात झालेला बदल पाहून तिनं आपल्या आवाजात निष्पापपणानं चौकशी केली. मी काही चुकीचं बोलले का? आमिर खान ताबडतोब तिच्या सुटकेसाठी धावून आले. नाही, म्हणजे अगदी बढती असं नाही, पण तुमची कदाचित प्रभावी मेजर म्हणून नेमणूक केली जाऊ शकते, कारण तुम्ही त्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जागी काम करणार आहात, ते म्हणाले. थँक्यू सर. तुमच्या अपेक्षेच्या कसोटीवर उतरण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन, इक्बाल म्हणाला आणि त्यानं लगेच अगदी सावधान स्थितीत थांबून आपल्या बुटांचा खाडकन आवाज करत त्यांना सलाम ठोकला. त्याच्या बुटाच्या आवाजातून त्याला आनंदाची बातमी समजल्याचं पोच मिळत होती. जिओसीनं त्याच्याशी हस्तांदोलन केलं आणि त्याच्या पलीकडून तिथं येणाऱ्या अधिकाऱ्यांकडे पाहिलं. अतिरिक्त प्राप्ती किंवा उच्चस्तर वेतन न मिळतानाही इक्बाल आपण उच्च दर्जा प्राप्त करणार आहोत हे समजलं होतं आणि बढतीसाठी आपण पात्र ठरल्याचंही त्याच्या लक्षात आलं होतं. त्यानं आश्चर्यानं आपल्या पत्नीकडे पाहिलं. यासाठी आपण तिच्याशी कृतज्ञ असलं पाहिजे हे त्याला माहीत होतं. परिपूर्ण नियोजन आणि त्याची तितकीच काटेकोर अंमलबजावणी यामुळे तिनं इक्बालला त्याच्या मोठ्या भावाच्या तोडीस नेऊन ठेवलं होतं. त्यानंतर आनंदानं तो बाळाच्या दिशेनं गेला आणि त्यानं स्वतःसाठी रम आणि कोक मागवली. त्यानं एक मोठा घोट घेतला आणि व्यवस्थितपणे गळाला अडकवलेला प्लास्टिकचा एक मासा त्याच्या ग्लासात शांतपणे पोहत असल्याचं त्याला दिसलं. तो झटकन ते पेय प्यायला आणि तो निळा प्लास्टिकचा तुकडा त्यानं काढून टाकला. त्या माशाच्या पोटाखाली अगदी नीटनेटकेपणानं 3 अक्षर कोरलेली होती, GOC.